पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी। अनुसूचित जातींच्या अ ब क वर्गीकरणाच्या निर्णयाच्या विरोधात बौद्ध, चर्मकार, मातंग, SC व ST समाजाच्या वतीनं आज 28 एप्रिल रोजी धरणं आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये DN दाभाडे, रामकिशन कांबळे, नदीम इनामदार, जयप्रकाश इंगोले, NG खंदारे, रवी सोनकांबळे, सुहास पंडित, सिद्धार्थ भराडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला। यावेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देखील सादर करण्यात आलं। त्याद्वारे उपवर्गीकरणासाठी कोणते सामाजिक व आर्थिक निकष लावण्यात आले आहेत याबाबतची स्पष्ट माहिती उपलब्ध नाही। तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर किंवा कोणत्या अभ्यास गटाच्या शिफारसी विचारित घेण्यात आल्या आहेत याबाबतही पारदर्शकता नसल्याची भावना व्यक्त करत अनुसूचित जाती उपवर्गीकरण संदर्भात बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करावा, तसंच अद्ययावत जनगणना होईपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये, संबंधित निकषांची सविस्तर माहिती जाहीर करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे। परभणी जिल्ह्यातील पुरातन वास्तूचा ठेवा जतन करणं, त्यांच्या पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करणं आणि दीर्घकालीन अस्तित्व टिकवण्यासाठी स्थळ व्यवस्थापन नियोजन आराखडा तयार करावा असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी दिले। मुंबई येथील पु ल देशपांडे कला अकादमीच्या सभागृहामध्ये आयोजित बैठकीमध्ये चारठाणा येथील पुरातन मंदिर आणि जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूंच्या जतन व संवर्धन विकासाबाबत चर्चा करण्यात आली। या बैठकीला ऊर्जा राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, सचिव किरण कुलकर्णी, पुरातत्व संचालनालयाचे संचालक तेजस गर्ग, संचालक विभीषण चौरे, उपसचिव सावंत आदींची उपस्थिती होती। तर परभणीचे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी बैठकीत दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभाग घेतला। परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज सेवा हक्क दिन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला। या निमित्तानं जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना सेवेच्या बांधिलकीची शपथ देत लोकसेवा हीच खरी जबाबदारी असल्याचा संदेश दिला। शासकीय सेवांमध्ये वेळेचं भान, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व याचा संगम साधत नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करण्याचं आवाहन त्यांनी केलं। शासकीय सेवा नागरिकांना निश्चित कालमर्यादेत व पारदर्शक पद्धतीने मिळाव्यात यासाठी दरवर्षी 28 एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो। या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, शैलेश लाहोटी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार, पुरवठा अधिकारी विलास मुसळे, तहसीलदार संदीप राजापुरे आदींसह विभाग प्रमुखांची उपस्थिती होती। सततचे दवाखाने करून कंटाळलात? आता शेवटचा उपाय। डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या। शुगर, मूळव्याध, ॲलर्जी, सोरायसिस, गजकर्ण, दमा, लठ्ठपणा, गुडघेदुखी, कंबरदुखी, वात, गाठीचे आजार, लकवा, केस गळणे, मुतखडा, सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात। दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध। संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेद विद्याविशारद, बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या बाजूला, वसमत रोड, परभणी। संपर्क 9921691008। मानवत तालुक्याच्या नागरजवळा रोड शिवार परिसरामध्ये युवा शेतकरी नरेश वाल्मिक यांच्या शेतातील आखाड्यावर अचानक आग लागून मोठं नुकसान झाल्याची घटना घडली। वाढत्या तापमानामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। या आगीमध्ये जनावरांचे खाद्य, भुशाची वळी, बैलगाडी, ज्वारीचा कडबा, ज्वारी तसंच ठिबक सिंचनाचं साहित्य जळून खाक झालं। या दुर्घटनेमुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। पाथरी येथील 2018 मधील भीषण अपघात प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयानं अपील मंजूर करत आरोपी कार चालकाला दोषी ठरवून 2 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे। प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयानं यापूर्वी निर्दोष मुक्त केलेल्या आरोपीला अपिलात शिक्षा झाल्यानं या प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। 26 एप्रिल 2018 रोजी पाथरी तहसील कार्यालयात समोर रतन कड, त्याची बहीण शिल्पा कड व भाचा समर्थ हे उभे असताना मानवतकडून भरधाव व निष्काळजीपणाने आलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारनं त्यांना जोरदार धडक दिली। या अपघातात समर्थचा जागीच मृत्यू झाला, तर शिल्पा कड या गंभीर जखमी झाल्या होत्या। या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर बोधगिरे यांनी करून
आरोपी सुनील सोनवणे याच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल केलं होतं. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पाथरी यांनी 18 मे 22 रोजी आरोपीची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र या निकालाविरोधात फिर्यादीनं जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल केलं. जिल्हा व सत्र न्यायाधीश NR नाईकवाडे यांच्या न्यायालयात सुनावणी होऊन अपील मंजूर करण्यात आलं आणि आरोपीला दोषी ठरवण्यात आले. मानवत शहरातील बाह्यवळण रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सकाळच्या सुमाराला राज्य परिवहन महामंडळाच्या शिवाई बसनं दुचाकीला धडक दिल्यानं एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातामध्ये भगवान रामभाऊ पाथरीकर हे गंभीर जखमी झाले आहेत. नांदेड बीड मार्गावरील MH49 BZ 7219 क्रमांकाची शिवाई ST बस परभणीहून पाथरीकडे जात होती. त्याचवेळी भगवान पाथरीकर हे MH22 AH 4855 क्रमांकाच्या दुचाकीवरून मानवत रोडकडे जात असताना बसनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये पाथरीकर गंभीर जखमी झाले आहेत. परभणीच्या कमलताई जामकर महिला महाविद्यालयातील कमलताई जामकर सांस्कृतिक सभागृहामध्ये डॉक्टर आशा सोपानराव गिरीलिखित अण्णाभाऊंच्या कथानायिका या समीक्षात्मक ग्रंथासह नक्षी या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉक्टर प्रल्हाद लुलेकर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला हेमंतराव जामकर, विजयराव जामकर, डॉक्टर केदार काळवणे, डॉक्टर विठ्ठल भंडारे, डॉक्टर वसंतराव भोसले, डॉक्टर सूर्यकांत देशमुख, प्राचार्य डॉक्टर रामचंद्र भिसे, कविता सुभेदार, मंगेश सुभेदार, मृणाल सुभेदार, मीना टाकळकर आदींची उपस्थिती होती. आश्रय सेवाभावी संस्था व गगन मलिक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं मांडाखळी उमरी परिसरातील नियोजित बुद्ध विहाराच्या 10 एकर परिसरामध्ये 1 मे रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त सकाळी 10 वाजता भव्य धम्मदेशना सोहळ्याचं आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचं उद्घाटन थायलंड बुद्धविहार येथील सचिव पूज्य भदंत बोधी विदेश वज्र विशुद्ध यांच्या हस्ते होणार असून प्रमुख धम्मदेशना त्यांच्या वतीने दिली जाणार आहे. तसंच पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो, पूज्य भदंत पयाबोधी थेरो, भदंत धम्मबोधी, पूज्य भदंत मोगलायन आदी भदंतांची उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजेश विटेकर, माजी आमदार बाबाजानी दुराणी, सिने अभिनेते गगन मलिक फाउंडेशनचे अध्यक्ष गगन मलिक हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त उपासक उपासिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन आयोजक व आश्रय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हात्यांबरे यांनी केले. रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल. एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह. भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. रिझर्व्ह बँक व सहकारी विभागाच्या मार्गदर्शनातून वाल्मिकी कोऑपरेटिव्ह बँक पाथरीच्या माध्यमातून सभासदांचा आर्थिक विकास साधण्याचा माझा संकल्प आहे. यातून वाल्मिकी बँकेचा आर्थिक स्तर कायम उंचावर ठेवू असं प्रतिपादन वाल्मिकी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन आदित्य नकाते यांनी केलं आहे. वाल्मिकी कोऑपरेटिव्ह बँक पाथरीच्या चेअरमनपदी आदित्य अनिलराव नखाते यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा पाथरी इथं शांताबाई नखाते विद्यालयात मंगळवारी आयोजित भव्य सत्कार कार्यक्रमाला उत्तर देताना चेअरमन नखाते बोलत होते. यावेळी प्रशासकीय अधिकारी रोहिदास टेंगसे, महसूल अधिकारी स्वप्ना परदेशी, मुख्याध्यापक NE यादव, KN डहाळे, RB कांबळे, सुमित वाघमारे यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांमधील रेल्वे संपर्क अधिक बळकट करण्याच्या उद्देशानं रेल्वे बोर्डानं तिरुपती अकोला तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेस सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. ही गाडी विद्यमान विशेष गाडीच्या ऐवजी नियमित साप्ताहिक सेवेच्या स्वरूपात धावेल. अकोला तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेस प्रत्येक रविवारी अकोला येथून सुटेल आणि सोमवारी तिरुपती इथं पोहोचेल. ही सेवा 3 मे 2026 पासून सुरू होईल. तिरुपती अकोला साप्ताहिक एक्सप्रेस प्रत्येक शुक्रवारी तिरुपती येथून सुटणार असून शनिवारी अकोला इथं पोहोचणार आहे. ही सेवा 8 मे 2026 पासून सुरू होणार आहे. राज्य शासनाच्या सुधारित धोरणानुसार महाडीबीटी प्रणालीचे व्हर्जन 2.00 हे आगामी शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. नवीन प्रणालीमध्ये डेटा हस्तांतरण आणि तांत्रिक सुसूत्रता राखण्यासाठी जुन्या प्रणालीवरील प्रलंबित कामकाज पूर्ण करणं अनिवार्य आहे. सद्यस्थितीत महाडीबीटी पोर्टलवरील सर्व योजनांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे
सन 2019-20 ते 25-26 या कालावधीतील अनेक अर्ज महाविद्यालय व विद्यार्थी स्तरावर प्रलंबित असल्याचं दिसून येतं. या अनुषंगानं महाविद्यालय व विद्यार्थ्यांनी तत्काळ कारवाई करावी असं आवाहन करण्यात आले. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.